काय नेमकं घडलं आतमध्ये काय पुन्हा एकदा या नवीन मुस्लिम लीग म्हणजे MIMच्या नेत्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे। पोलीस स्टेशन येथे निरंजन डावखरे आमचे स्थानीय प्रमुख भगत साहेब आम्ही तक्रार दिली आहे। पोलिसांनी मला माहिती दिली, पत्र दाखवलं की MIMच्या नेत्यांनी माफी मागितली आहे, पण ती माफी दिशाभूल करणारी आहे। एक तर खोटं सांगतात की आम्ही झाडं लावून हिरवगार करणार आहोत। त्या भाषणात त्यांचा अर्थ जो MIMचा हा गुपित प्लान आहे। त्यांनी मालेगावमधून सगळ्या हिंदूंना हाकललं, मानखुर्दमध्ये 100% मुस्लिम झाले, आता मुंब्रामध्ये 80% मुस्लिम 20% हिंदू आहेत, त्या 20% हिंदूंना धमकी दिली होती। आता त्यांनी माफी मागितली, पण अशी माफी आम्हाला मान्य नाही की इतर धर्मीयांचा भावना। मी पोलिसांना सांगितलं आहे, हिंदूंना धमकी दिली आहे त्यांच्यावर कारवाई करावी। मुंब्रामध्ये जातीय सरोख्यासारखं राहिलंच नाही, त्यांनी हिंदूंना हाकलून काढलंय, धमक्या देऊन मारून, त्यांनी जमीन बळकावून, एका बाजूला लव जिहाद, दुसऱ्या बाजूला लेंड जिहाद, तिसऱ्या बाजूला वोट जिहाद, आणि उरलेला जिहाद आता 5 वर्षात पूर्ण करू, त्यांचं एक नॅशनल चित्र आहे। निवडणुकीच्या काळात पण त्यांचा अध्यक्ष ओवेसीनी पण सांगितलं होतं, अन्य नेत्यांनी सांगितलं होतं, MIMचा मुंबईचा उपाध्यक्षांनी सांगितलं, मी ज्यावेळी सांगितलं की हिंदूचं जन्म प्रमाण 1.3 आणि मुस्लिमांचं 2.6, म्हणजे हिंदू परिवारात 13 मुलं होतात, त्यावेळी तिथं 26, तर त्यांनी काय सांगितलं होतं, हम मुस्लिम महिला 26 बच्चों को जन्म दिया, 36 खिरीट तुम्हें आके पेट में क्यों दुखता है।